नमस्कार. म्युच्युअल फंड मास्टर्समध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट कशी करायची याविषयी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही गुगलवर mutualfundmasters.com लॉग इन केल्यानंतर किंवा जर तुमच्याकडे मोबाईलमध्ये ॲप असेल म्युच्युअल फंड मास्टर तर या लिंकवर क्लिक केल्यावर अँड्रॉइड ॲपसाठी तुम्हाला इथून डाउनलोड करू शकतात. प्लस तुम्ही लॉग इन केल्यानंतर इकडे समजा तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही बनवला आहे. तुमचा पोर्टफोलिओवर लॉग इन केल्यानंतर तुमची अशी प्रोफाईल विंडो ओपन होते. तर आमचे एक इन्व्हेस्टर आहेत, त्यांची एक लाखाची इन्व्हेस्टमेंट होती आज जी मी करणार होतो. त्यांचं डेट फंडमध्ये करणार होतो 1,00,000 रुपये. तर मी तुम्हाला ते दाखवतो मी कशी करतोय. तुम्हाला पण कधी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही प्रोफाईल बनवून अशी करू शकतात. आणि जर तुम्हाला काही मदत लागणार असेल, काही इन्व्हेस्टमेंटच्या काही वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंट कसं प्लॅन करायचं असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं आम्हाला मेल करू शकतात किंवा कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा मेसेज करू शकतात दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर. ठीक आहे. तर मी दाखवतो तुम्हाला. आता हे जे आहे ते आमचे कस्टमर आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर मी त्यांची इन्व्हेस्टमेंट मी इथे एक्झिक्यूट करत आहे. इथे बघू शकतात की इथे मी यांचं वन टाइम, ज्यांना जर यांची SIP करायची असते यांना, तर इथे सेटअप फॉर मंथली इन्व्हेस्टमेंट केलं असतं. पण यांचं लमसम इन्व्हेस्टमेंट हे 1,00,000चं त्यांचं, त्या हिशोबाने आपण इथे प्लॅन करत आहोत. तुम्ही जेव्हा इथे ऑर्डर प्लेस केल्यानंतर सगळ्यात पहिले इथे कस्टमरला ऑथेंटिकेशन करावं लागतं. ऑथेंटिकेट युअर ऑर्डरवर येतात. तुम्ही इकडे आल्यानंतर इथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला BSE कडनं एक टेक्स्ट मेसेज किंवा मेल येतो. तो मेल तुम्ही ते लिंक ओपन करून तुम्हाला त्याच्यातनं ऑथेंटिकेट करायचं असतं. OTP टाकून तुम्ही ते ऑथेंटिकेट करू शकता. त्या लिंकला क्लिक केल्यावर तुम्हाला असं एक पेज ओपन होतो. पेज ओपन केल्यावर तुम्हाला इथे बघायचं आहे तर मेंबर नेम्स, म्हणजे हे आमचं BSE मेंबरशिप नेम आहे. हे आमच्या मॅडम आहेत, त्यांच्या नावाने मेंबरशिप आहे. तर हे आमच्या यांचं मेंबरशिप क्लायंट कोड आहे. आणि हे आमचे ज्यांचं क्लायंट आहेत त्यांचं नाव असतं. तर इथे तुम्ही काय करायचं, जो नंबर आहे तो मोबाईल नंबर तुमचा सिलेक्ट करायचा आणि इथे सिलेक्ट ऑल करायचं. सिलेक्ट ऑल केल्यानंतर तुम्हाला इथे जनरेट OTP केलं की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार. इथे तुम्ही OTP सबमिट केलं तर तुम्हाला एक असं टेक्स्ट येणार की तुमचं ऑथेंटिकेशन कम्प्लीट झालेलं आहे. मग पुन्हा तुम्ही तुमच्या ऑर्डरवर यायचं आहे. ऑर्डरवर येऊन तुम्हाला नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंग करू शकतात, नाहीतर NEFT RTGS करू शकतात या अकाउंट नंबरला BSEच्या, नाहीतर UPI ID असेल तर UPI ID करू शकता. हे जे आमचे क्लायंट आहे त्यांचं नेट बँकिंग पण नाहीये, नाही त्यांचं UPI ID. तर मी यांचं मॅन्डेट थ्रू
पेमेंट करतोय. इथे तुम्ही मॅन्डेटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं वन टाइम मॅन्डेट सिलेक्ट करायचं, बँक सिलेक्ट करायची, अकाउंट नंबर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुमचं मॅन्डेट आयडी हे सगळं सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इनिशिएट पेमेंट केलं की विदिन इथे बघू शकता, इथे विदिन वन टाइम मॅन्डेटमध्ये 2-3 डेजमध्ये पेमेंट इनिशिएट होतं. तर अशा प्रकारे मी आता ऑर्डर केलेली आहे. हे बघा, हे आता यांची ऑर्डर प्लेस झालेली आहे. आता हे 3-4 दिवसात डेबिट होणार आणि नंतर विदिन 2 डेजमध्ये त्यांना त्यांचं पोर्टफोलिओ इथे दिसणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकतात. एवढा इझी वे. आणि तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्हाला प्रोफाईल जनरेट करायचं असेल, तर काही मॅनेजमेंट करायचं असेल फंडचं, तुम्ही या कॉन्टॅक्टला व्हॉट्सअप करू शकतात, आम्हाला टेक्स्ट करू शकतात. आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे गाईड करू. थँक्यू.